नमस्कार. PCOD भाग 3 घेऊन येत आहे. हेल्दीफाय विथ डॉक्टर नियती. ह्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा. मित्रपरिवाराला सुद्धा सांगा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आपण बघितलं PCOD म्हणजे काय. आता ह्याचं निदान झालं, पण डॉक्टर तुम्ही म्हणता की हे डायबिटीस आहे, तर माझ्या मुलीची तर टेस्ट केले, त्याच्यात कुठे रक्तामध्ये येत नाही. असं आहे. आईने मला प्रश्न जेव्हा विचारला तेव्हा मी त्यांना हेच सांगितलं की रक्तामध्ये येणार नाही, उलट तिची साखर कमी येईल. का? तर हायपर इन्सुलिनेमिया होतो, म्हणजे आपल्या शरीरामध्ये इन्सुलिनचं प्रमाण वाढतं. त्याचं कारण असं की आपलं जे डाएट आहे हे कार्बोहायड्रेट प्रधान होत चाललेलं आहे. म्हणून मुलींमध्ये PCOD दिसायच्या अगोदरची मी प्रक्रिया सांगते. मुलगी तुमची समजा 10-12 वर्षाची, अजून तिला पाळी आलेली नाही आहे किंवा नुकती पाळी आलेली आहे, तुम्हाला दिसते की तिचं वजन वाढतं आहे. हे वाढणारं जे वजन असतं ना, त्याच्यामध्ये जे मेद किंवा फॅट बनतं ते आपल्या पोटाच्या भागामध्ये गोळा व्हायला लागतं. या फॅटमधनं एक एन्झाईम किंवा एक पाचक रस निघतो, ज्याला ॲडिपोकायनेज असं म्हणतात. हा ॲडिपोकायनेज आपल्या शरीरामध्ये जेव्हा फिरायला लागतो तेव्हा तो आपल्या पँक्रियाजला इन्सुलिन जास्त बनव असं सांगायला लागतो, कारण त्याला सगळ्या जेवणाचं रूपांतर मेदामध्ये करायचं असतं. ही झाली थोडक्यात तुम्हाला सांगायची प्रक्रिया. म्हणून हायपर इन्सुलिनेमिया झाल्यामुळे त्या मुलींना साखर, गोड, ज्या गोष्टींचं रूपांतर गोडमध्ये होतं ते खावंसं वाटतं आणि त्यामुळे गोड जास्त खाणं, कोल्ड्रिंक खाणं, फास्ट फूड खाणं ह्याच्याकडे त्यांचा कल जास्त होतो. त्यामुळे वजन आणखी वाढायला लागतं. एकतर जसं वजन वाढतं तसं पाळीचं प्रमाण कमी होतं, म्हणजे दे आर इन्व्हर्सली प्रपोर्शनेट आपण म्हणतो, म्हणजे हे वाढलं की हे कमी होतं असं असतं. कळलं? त्यामुळे जाडी वाढली की पाळी नाहीतरी कमी होते. म्हणजे पहिल्यांदा गर्भाशयावरती त्याचा इफेक्ट होतो, पाळी कमी होते. पण त्याच्यानंतर हे जे इन्सुलिन वाढतं आहे आपल्या शरीरामध्ये, म्हणजे आपण जेव्हा गोड किंवा कार्बोद पदार्थ जास्त खातो ते पचवायला समजा 5 ml इन्सुलिनची गरज आहे, तर शरीर नेहमी जास्तच पाठवतं. तर शरीर 10 ml इन्सुलिन पाठवतं. आता हे 5 ml जे उरलेलं आहे त्याचं काय होणार? त्याच्यामुळे ओव्हरीजवर इफेक्ट होतो, थायरॉईडवर इफेक्ट होतो, केस गळतात, ॲक्ने येतात, शरीरावर केस येणं अंगावरती, खास करून दाढी मिशांच्या ठिकाणी. हे सगळे जे सिम्पटम्स होत आहेत, हे जे आपल्या शरीरात जास्त इन्सुलिन आहे त्याच्यामुळे होत आहेत. आता हे सगळं ऐकल्यानंतर तुम्हाला लगेच लक्षात आलं असेल, म्हणजे आपण साखर आणि जे पदार्थ साखरेमध्ये रूपांतरित होतात ते बंद करायचे. त्याच्याबरोबरच जाता जाता सांगते, माझा गुळाचा व्हिडिओ आहेच, तो तुम्ही अवश्य बघा. त्याच्याबद्दल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माहिती घालते. गुळ किती डेंजरस आहे हे तुम्हाला कळेल. त्यामुळे साखर आणि साखरेमध्ये रूपांतरित होणारे पदार्थ बंद करायचे. त्याच्याबरोबर ही जी ॲक्सिस आहे, थायरॉईड ओव्हेरियन ॲक्सिस, ही बरोबर येण्यासाठी जर तुमच्या मुलीला अनेक वर्षापासून PCOD आहे तर काही वर्ष तिला औषधंसुद्धा घ्यायला लागतील, कारण हा डायबिटीसचा भाऊच आहे. आणि जसं म्हटलं याचे 3 पाय आहेत. एक तर डाएट सांगितलं, कार्बोहायड्रेट कमी करायचे, त्याच्याबरोबर औषधं घ्यायचे. पण तिसरा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पुष्कळ व्यायाम करायचा आहे. पुष्कळ व्यायाम का करायचा आहे? का आपल्याकडे PCOD आहे आणि परदेशात एवढं PCOD नाही आहे? कारण परदेशातल्या प्रत्येक शाळेमध्ये खेळाला महत्त्व जास्त असतं. कुठेही तुम्ही दुसऱ्या देशांमध्ये गेलात तर आपल्याकडे जेवढे ट्युशन क्लासेस असतात तेवढे कुठल्याही देशामध्ये नसतात. मुलं फक्त शालेय अभ्यास करतात, बाकीच्या वेळी पटांगणामध्ये असतात, खेळत असतात, शाळेसाठी खेळत असतात. त्यामुळे खेळामध्ये घाला मुलांना आणि खेळ आणि व्यायाम ह्याच्यावरती भर द्या, तर PCOD सहज रिव्हर्स होऊ शकतो. माझा फोन नंबरसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तुम्हाला जर माझी मदत लागली तर मी आहे. तुमच्या मुलीला मी PCOD मुक्त करून देऊ शकते. नमस्कार.